केदारेश्वर युगांपलीकडचा प्रवास। सह्याद्रीच्या कुशीत ढगांच्या पोटातून बाहेर डोकावणाऱ्या एका प्राचीन किल्ल्यावर काळाच्या वाळूला जपणारा एक देवस्थान लपलेला आहे, हरिश्चंद्रगड। आणि इथेच आहे हजारो वर्षांपासून रहस्य जपणारे केदारेश्वर मंदिर। हे मंदिर हरिश्चंद्रगड किल्ल्याच्या जवळपास 4671 फुटाच्या उंचीवर बनलं आहे। येथे फक्त भक्तच नाही तर काळही थांबतो असं म्हणतात। धोक्यात बुडालेल्या मार्गातून जेव्हा पाय गुहेकडे जातात तेव्हा मनात एक अज्ञात ओढ निर्माण होते। पर्वत शांत असतो पण त्याच्या गर्भात इतिहास बोलत असतो। थंडगार दगडी भिंती, वाहणाऱ्या पाण्याचा मंद आवाज आणि काळोख भेदणाऱ्या देवट्यांची हलकी लकीर। इथेच गुहेच्या मध्यभागी दिसतो 5 फूट उंच समाधीस्थ असलेल्या शांत शिवशंकरांचा केदारेश्वर शिवलिंग। सहस्र वर्षांपासून तेजोमय असलेला शिवलिंग, त्याभोवती पसरलेला धुपाचा निळसर धूर, भिंतींवर पडणाऱ्या सुवर्ण किरणांची नृत्य छाया आणि वाहणाऱ्या पाण्याचा शीतल आवाज, सगळं मिळून या जागेचं रूप बनवतं भूलोकातील सर्वात अद्भुत शिवस्थान। गुहेत असलेलं हे शिवलिंग अत्यंत अनोखं आहे। दगडाच्या एका अखंड खंडातून निर्माण झालेलं हे शिवलिंग भक्तांना आजही एक दिव्य कंपन जाणून देतं। शिवलिंगापर्यंत पोहोचण्यासाठी 3 ते 4 फूट पाण्यातून जावं लागतं। 12ही महिने शिवलिंगाच्या चारीही बाजूने पाणी राहतं। असं म्हटलं जातं की वातावरणानुसार पाण्याचं तापमानही बदलतं। उन्हाळ्यात हे पाणी थंड असतं आणि तर हिवाळ्यात कोमट होतं। पण या मंदिरात एक असं रहस्य आहे जे जगात कुठेही नाही। या गुहेचं खरं रहस्य इथे सुरू होतं। शिवलिंगाभोवती उभे असलेले 4 खांब सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग यांचे दैवी प्रतीक। कथेनुसार हे खांब फक्त दगड नाहीत तर काळाचे आधारस्तंभ आहेत। असं मानलं जातं की सत्ययुगाच्या खांबात परमधर्माची शक्ती वसते, त्रेतायुगाच्या खांबात तप, यज्ञ आणि दिव्य ऋषींची शक्ती, द्वापारयुगाच्या खांबात धर्म अधर्माच्या संतुलनाची शक्ती आणि कलियुगाचा खांब तो मानवाच्या कर्माचं वजन पेलणारा अखेरचा आधार। पण कथा अशी सांगितली जाते की जग बदललं, युग बदलली आणि वेळेच्या ओघात एक एक खांब नष्ट होत गेला। सत्ययुगाचा खांब आधी गेला, त्रेता आणि द्वापारही नाहीसे झाले आणि आज या गुहेत फक्त एकच खांब उभा आहे, कलियुगाचा खांब। लोककथा म्हणते ज्या दिवशी हा शेवटचा खांब कोसळेल त्या दिवशी कलियुगाचा अंत होईल। हे खरे की केवळ आख्यायिका हे कोणीच सांगू शकत नाही। पर्यटक आणि ट्रेकर्स सांगतात की इथे एक अनोखी ऊर्जा जाणवते। गुहेतील थंड हवा, पाण्याच्या थेंबांचा आवाज आणि शिवलिंगाभोवतीचे 4 युगांचे प्रतीक जणू काळाच्या चक्राची आठवण करून देतात। भारतीय स्थापत्य कलेचा आणि पौराणिक वारसाचा उत्कृष्ट संगम म्हणजे हे केदारेश्वर गुहा मंदिर। हरिश्चंद्रगड ट्रेक करणाऱ्या प्रत्येकासाठी ही जागा एक अविस्मरणीय आध्यात्मिक थांबा आहे। निसर्ग, इतिहास आणि अध्यात्माचा संगम असलेलं हे मंदिर आजही शांत उभं आहे, काळाच्या प्रत्येक पावलाचं साक्षीदार बनून। हर हर महादेव। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।